शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांच्या मागे ईडी पिढा लागली आहे। बारामती ॲग्रो कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे। रोहित पवार यांच्यावरती ईडीचं संकट आल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय तसंच राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभं असताना आपल्याला दिसून येते। विशेष म्हणजे रोहित पवारांसाठी त्यांच्या आजी प्रतिभा पवार सुद्धा आता मैदानात उतरल्यात। शरद पवार गटाचे तरुण तडफदार नेते रोहित पवार ईडीच्या रडारवर आले। बारामती ॲग्रोच्या कथित घोटाळ्या प्रकरणी दुसऱ्यांदा ईडी चौकशीला त्यांना सामोरं जावं लागलं। ईडी चौकशी वेळी रोहित पवारांच्या पत्नी, वडील, बहीण यांच्यासह संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत होतं। याआधी 24 जानेवारीला सुद्धा रोहित पवारांची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा एकदा ईडीनं त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। सरकार आमचं नाही, आम्ही विरोधात आहे। आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय, सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्ही तिथे लढत आहोत। अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट हा सरकारी यंत्रणेकडनं, पोलीसकडनं तो झाला असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच, हे कुठेतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। पवारांची देखील याच प्रकरणामध्ये चौकशी व्हावी का, तुमची काय भूमिका? मी एकच सांगितलेलं आहे, या केसमध्ये कुठेतरी माझ्यावर अन्याय होत आहे। मी माझ्या बाजूने माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे आणि तो लढत असताना कदाचित त्याचा फायदा हा इतर नेत्यांना नक्कीच होईल असं मला वाटतं। विशेष म्हणजे यावेळी नातवासाठी आजी प्रतिभा पवारही मैदानात उतरल्या होत्या। रोहित पवारांच्या ईडी चौकशीपर्यंत प्रतिभा पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात तळ ठोकला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे सुद्धा उपस्थित होत्या। याआधी रोहित पवारांच्या चौकशीवेळी सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाबाहेर ठाण मांडून होत्या। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे दिल्लीत असल्यानं प्रतिभा पवार नातवाच्या पाठीशी उभ्या राहिल्या। हे बघा, चौकशीसाठी बोलवलं असेल तर त्यांनी जावं, चौकशी सामोरं जावं, कशाला रडगाणं करायचं। आता जनतेचा पाठिंबा भेटला पाहिजे म्हणून त्यांनी प्रतिभा काकींनी रणांगणात उतरलं। स्वतःला संघर्ष योद्धा म्हणणाऱ्या माणसांनी स्वतः ईडीला सामोरं जायचं, रडगाणं कशाला करायचं। त्याच्यामुळे या रडगाणे पार्ट 2 आहे आणि या पार्ट 2 मधूनही त्यांना त्यांची लोकप्रियता सिद्ध करता येत नाही म्हणून ते रडायचा प्रयत्न करतात। आमच्याकडे जसे भुलाबाईचे गाणे असतात त्यातला तो प्रकार आहे त्यांचा। रोहित पवार यांच्या या ईडीच्या प्रकरणात सहानुभूती मिळवण्यासाठी खरं म्हणजे केविलवानं चित्र आहे। पवार साहेबांना तिथे बोलवणं, प्रतिभा ताई आमच्या माऊली आहेत त्यांना याच्यासाठी रस्त्यावर उतरणं, तिथे आणणं, एवढं किळसवानं आणि केविलवानं राजकारण किंवा आपल्या राजकारणासाठी घरातल्या वयोवृद्ध त्या ठिकाणी आदरणीय व्यक्तींना आणणं आणि आपल्या राजकारणासाठी हट्ट आपला राजकीय पुरवण्यासाठी त्यांचा वापर करणं, याच्यापेक्षा राजकारणाचा स्तर घसरलेला महाराष्ट्राने कधी पाहिला नाही। शरद पवार यांच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा मोठा वाटा आहे। प्रतिभा पवारांनी शरद पवारांना प्रत्येक गोष्टीत कणखरपणे साथ दिली, पण पडद्याआडून गेल्या वर्षी शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर प्रतिभा पवार पूर्ण वेळ त्यांच्यासोबत होत्या। त्यानंतर अजित पवारांनी आपले काका शरद पवारांविरोधात केलेल्या बंडानंतर प्रतिभा पवारांना अश्रू अनावर झाले होते। मात्र आज प्रथमच प्रतिभा पवार एक प्रकारे राजकीय दृष्ट्या उभ्या ठाकल्यात। नातू अडचणीत असताना राष्ट्रवादीचं कार्यालय त्यांनी गाठलंय। आता ज्या प्रकरणामुळे रोहित पवार अडचणीत आले ते बारामती ॲग्रो प्रकरण नेमकं आहे काय तेही समजावून घेऊया। 2012 मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला। कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटींना बारामती ॲग्रोनं खरेदी केल्याचा आरोप आहे। कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे। लिलावात सहभागी झालेल्या इतर कंपन्यांनी बारामती ॲग्रोला मदत केल्याचा आरोप आहे। एका कंपनीनं 5 कोटी रुपये बारामती ॲग्रोकडून घेतल्याचाही ईडीचा आरोप आहे। कन्नड सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात शिखर बँकेला 200 कोटींचा फटका बसल्याचा किरीट सोमय्यांनी दावा केलाय। मला दुःख या गोष्टीचं वाटायचं की जयंत पाटील साहेब ज्यावेळेला किंवा प्राजक्त तनपुरे ज्यावेळेला ईडी समोर जायचे ते एकटे बिचारे आपली पिशवी घेऊन, थैली घेऊन ते ईडीच्या कार्यालयात जायचे, आपले एकटेच तिथून परत माघारी यायचे। ईडीला त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी काही उत्तरं द्यायची असतील ती दिली। पुढे काय झालं त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही। यांनी सुद्धा तसंच करावं, पॉलिटिकल शो करण्याची आवश्यकता वाटत नाही मला। कारण की शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे।
मला असं वाटतं की कुठल्याही तपास यंत्रणा जेव्हा तपास करतात तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतात, काहीतरी तक्रारी असतात. साध्या सिंपल पद्धतीनं आपलं सबमिशन करता येतं. मला जर रोहित पवारसारखी जर नोटीस आली असती, मी मीडियाला न सांगता, जनतेला न सांगता एकटा गेलो असतो आणि आपलं स्टेटमेंट दिलं असतं. आता त्यांनी त्यातून काय त्यांना भीती वाटताय, काय त्यांना वाटताय यातून शक्ती प्रदर्शन करून, मला वाटतं जेव्हा घाबरलेले लोक असतात, घाबरलेल्या शेवटच्या क्षणात जसे वागतात तसे वागतात आहे. रोहित पवारांना दुसऱ्यांदा ईडी चौकशीला बोलवल्यानं शरद पवार गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. मुंबई, पुणे, नागपूरसह शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कुठे घंटानाद आंदोलन, कुठे रास्ता रोको तर कुठे निदर्शनही करण्यात आली. सत्ताधारी पक्षाला त्याची भीती वाटते. प्रत्यक्षात भाजपला भीती वाटते की ह्याच्यातून काहीतरी वेगळं होईल अशी भीती वाटत असल्यामुळं त्यांनी रोहित दादांच्या वरती काहीतरी आरोप करून पहिल्यांदा चौकशी झाली आणि आज पुन्हा त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवलंय. देशामध्ये जे मूळ प्रश्न आहे, बेरोजगारी असेल, आरक्षणाचे प्रश्न असेल, असे विविध प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला बगल देऊन ईडीला पुढे करून त्याच्यावर आज लोकांचं ध्यान लक्ष दुसरीकडे केंद्रित करावं याच्यासाठी ह्या ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. रोहितदादा पवार यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. असेच जे आमचे सक्षम नेते आहेत जे सर्वसामान्य लोकांचा आवाज बनवून पुढे येत आहेत, या सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत, त्यांना ईडी सीबीआयची चौकशी लावून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होतोय. गेल्या वर्षात विरोधी पक्षाचे अनेक नेते ईडी, सीबीआय, आयकरच्या फेऱ्यात आले. प्रामुख्यानं महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, तामिळनाडू या राज्यातल्या प्रमुख नेत्यांवर छापे पडले. गेल्या 15 दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नेते ईडीच्या रडारवर आहेत. आता शरद पवार गटाच्या रोहित पवारांमागे सुद्धा ईडी पिडा लागलेली आहे. त्यामुळे ही कारवाई सूडाची आहे की न्यायाची हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ओमकार वाबळे आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.